जळगावात बँकेसमोर महिलांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी साठी या रांगा पाहायला मिळतात। रात्रभर बँकेसमोर कुटुंबातील सदस्य रांगेत उभे असल्याची सुद्धा माहिती आहे। मुक्ताईनगरमध्ये सेंट्रल बँकेसमोर रांगा लागलेल्या आहेत, तर सध्या लाडकी बहीण योजना व बँकेचे पैसे काढण्यासाठी अनेक कामांसाठी बँकेसमोर मोठी गर्दी होते। बँकेच्या इतर कामांसाठी येणाऱ्या ग्राहकांना देखील मोठा मनस्ताप यामुळे होतो। जळगावमधून बातमी। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी म्हणून बँकेबाहेर महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर रात्रभर कुटुंबातील सदस्य हे रांगांमध्ये उभे होते अशाही प्रकारचं वृत्त समोर येते। मुक्ताईनगरमधील सेंट्रल बँकेसमोर या रांगा लागलेल्या आहेत। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सचिन, आपण बातमी पाहतोय मुक्ताईनगरमध्ये महिलांची मोठी रांग लागलेली आहे, केवायसी साठी म्हणून रांग लागलेली आहे, काय अधिकचा तपशील आहे? निश्चितच विक्रांत, जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी महिलांचे पैसे काढण्यासाठी असतील, अकाउंटला केवायसी करण्यासाठी असतील, मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। आता जे आपण दृश्य बघतो आहे त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा येथील सेंट्रल बँकेसमोरचे दृश्य आहेत आणि या ठिकाणी पहाटेपासूनच 4 वाजेपासून महिला असतील, वृद्ध कुटुंबातील सदस्य असतील, हे केवायसी साठी आणि पैसे काढण्यासाठी लाईनीत उभे आहे। मोठ्याच्या मोठ्या रांगा आपल्याला लागलेल्या दिसत आहे। आणि दुसरीकडे ज्या ग्राहकांचं रुटीन काम आहे, कोणाला पैसे काढायचे असतील किंवा बँकेचे जे इतर काम आहे त्यांना देखील रांगेत उभं राहावं लागत आहे। त्यामुळे एकंदरच या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिला असतील किंवा त्यांचे कुटुंब आणि जे नियमित बँकेशी व्यवहार करणारे ग्राहक आहे त्यांना या सर्व गोष्टीचा मोठा मनस्ताप आपल्याला पाहायला मिळतो आहे। रांगाच्या रांगा लागल्या असल्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। शासनाने या संदर्भात काहीतरी भूमिका घ्यावी आणि बँकेचे कर्मचाऱ्यांसाठी आणि केवायसी साठी काहीतरी वेगळी यंत्रणा उभी करावी अशी देखील मागणी यावेळी महिलांकडून होत आहे। आणि जे रेग्युलर ग्राहक आहेत ज्यांचे रोज बँकेत व्यवहार असतात त्यांच्यासाठी देखील बँकांकडून आणि प्रशासनाने त्यांच्यासाठी देखील वेगळी व्यवस्था करावी अशी एकंदरच मागणी आता होताना आपल्याला दिसत आहे। अगदी खरं आहे सचिन, खरं तर या सगळ्या संदर्भात काहीतरी योग्य नियोजन केलं गेलं पाहिजे अशी मागणी हे सर्व ग्रामस्थ, नागरिक आणि महिला सुद्धा करताना पाहायला मिळतात। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।